शोरमा खाल्ल्याने 5 मुलांना विषबाधा झाल्याची घटना उरणमध्ये घडली आहे। या मुलांनी रस्त्याच्या कडेला उघड्यावर विकला जाणारा शोरमा खाल्ला होता। या 5ही मुलांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, तेव्हा त्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलं। या घटनेमुळे उरण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उरणमधील दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा खाल्ल्यानं अनेकांची प्रकृती बिघडली। शोरमा खाल्ल्यानंतर मुलांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या। त्यानंतर त्यांना तातडीनं चिरनेर गावातील रवी क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मुलांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे पालक चिंतेत आले। सध्या या मुलांवर उपचार सुरू आहेत। या सर्व मुलांनी रस्त्यावर विकला जाणारा शोरमा खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। अन्न व औषध प्रशासनानं उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यानं आज शहरात आणि तालुक्यातील अनेक गावातील नाक्यांवर राजरोजपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरिक विक्री करत आहेत। त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या, पोटात दुखण्याची कारणं समोर येत आहेत। अन्न आणि औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जाते। या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। आणि वैष्णव हॉटेलवर शोरमाला की शोरमा खाल्ला। तू शोरमा कुठे खालास? इथेच खाल्ला। दिघोडला काय? हां, दिघोडला। मग तुला काय झालं? फूड पॉयझन। मग तू डॉक्टरांकडे आलास काय? मग आता कसं वाटतंय? आता थोडा बरा वाटतो। मग तुला काय उलट्या झाल्या का? मी डॉक्टर प्रकाश मेहता चिरनेरला प्रॅक्टिस करतो। आज सकाळपासून 7-8 मुलं आली रस्त्यावरचं उघडं खाल्लेले शोरमा हा जो प्रकार आहे ते त्यांनी खाल्लेला होता। त्याच्यामुळे त्या सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालेलं होतं। म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, सांगतो की असं उघड्यावरचे पदार्थ अजिबात खाऊ नका। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।